आणि या घडलेल्या सगळ्या घटनेच्या संदर्भात अधिकचं विश्लेषण जाणून घेऊयात. डॉक्टर विजय खरे सर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. सर नमस्कार. एनडीटीव्ही मराठीवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची जर आपण एकंदरीत स्थिती पाहिली तर अयातुल्ला एकीकडे खामनेई यांचा मृत्यू झालेला आहे, देशामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, गदारोळ माजलेला आहे. असं असताना आता पुढे ही सूत्र कुणाच्या खांद्यावर सोपवली जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकंदरीतच या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? खॉमेनीची हत्या इस्रायल किंवा अमेरिकेद्वारे केली जाईल याबाबतची शंका मागील वर्षी ज्यावेळेस इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान 12 दिवसाचं जे युद्ध झालं त्या युद्धाच्या काळातच त्यांना त्याची कुणकुण असल्यामुळे त्यांचं सेकंड लॅडर त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्या सेकंड लॅडर मध्ये 2 प्रवाह होते. एक त्यांचा पुतण्या आणि कडे द्यावं की अजून कुटुंबाला द्यावं, आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीची घोषणा लवकरच होईल. परंतु हे करत असताना प्रश्न असा आहे की आता इथून इथून पुढे कोण, यापेक्षा इथून पुढे इराणचा प्रवास कसा असणार आहे हे फार महत्वाचं आहे. आणि हा जो प्रवास आहे हा अतिशय क्रिटिकल आणि संकट आणि त्याचबरोबर आव्हानात्मक असणार आहे. त्याचं कारण असं आहे की इस्रायल आणि अमेरिका ज्या पद्धतीने विशेषतः मोसाद आणि CIA आणि युकेची M16 यांनी ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करून हे हल्ले केलेले आहेत त्याचे इम्पॅक्ट इराणच्या जनतेवर आणि इराणच्या संपूर्ण लष्करी यंत्रणेवर असल्या कारणाने ज्या पद्धतीने इराणने अमेरिकेच्या ज्या स्ट्रॅटेजिक बेसिसवर हल्ले केलेले आहेत त्यामुळे आजही इराणकडे असणारी जी सर्वात महत्वाचं आयुध आहे ते म्हणजे बॅलिस्टिक्स मिसाईल्स. त्या बॅलिस्टिक्स मिसाईलच्या जोरावर इराण पुढील काळात किती दिवस इस्रायलला काउंटर करू शकतो किंवा अमेरिकेच्या शस्त्रांना काउंटर करू शकतो हे महत्वाचं आहे. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी याचे जे भावनात्मक त्याचे जे परिसाद आहे हे आहेत की संपूर्ण जिथे जिथे शिया धर्मीय मुस्लिम आहेत यांनी हे आता रस्त्यावर येऊन एक प्रकारे त्या ठिकाणी इराणच्या राष्ट्राध्यक्ष जे नवीन राष्ट्राध्यक्ष असतील त्यांना आणि संपूर्ण अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात वातावरण निर्मिती करतील आणि ते धर्माकडे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि आपल्याला माहित असेल की संपूर्ण अमेरिकेचे जे बेसिस आहेत हे सुन्नी बेस्ड मुस्लिम ज्या याच्यात आहेत तिथे अमेरिकेचे लष्करचे बेसिस आहेत. मग सौदी अरेबिया असेल, बहारीन असेल, कतार असेल, कुवेत असेल, या ठिकाणी तिथे त्यांना वाव आहे. आणि म्हणून मोठ्या अग्रेसिव्हली इराण जेव्हा काउंटर करेल, आता कालपासून त्यांनी सुरू केलेलं आहे, परंतु जिथे जिथे अमेरिकेचे लष्कर आहेत, लष्करी बेस आहेत त्या ठिकाणी इराण इथून पुढे अधिक जोरात हल्ला करेल. आणि हे करत असताना काही इराणच्या मर्यादा आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इराणचं जे आण्विक तंत्रज्ञान आहे ते मागच्या वर्षीच इस्रायल आणि अमेरिकेने त्या नेस्तनाबूत केलं असल्या कारणाने त्यांच्याकडे बॅलिस्टिक्स मिसाईलच्या पलीकडे अमेरिका आणि इस्रायलला काउंटर करण्यासाठी तशा पद्धतीची शस्त्रास्त्र नाही. परंतु जी शस्त्रास्त्र आहेत तीही कमी नाहीत. म्हणजे त्याला काही अंशतः त्यांना यश मिळू शकतं, परंतु ऍब्सोल्यूट विक्ट्री जी आहे ही विक्ट्री त्या ठिकाणी इस्रायलच्या विरोधात इराणला करता येणार नाही किंवा मिळवता येणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या सर्व पार्श्वभूमीवर इराणच्या सोबत चीन आणि रशियाची भूमिका कशी असणार आहे. कारण रशिया आणि चीन या दोन्ही राष्ट्रांना असं कदापि वाटणार नाही की त्या ठिकाणी वेस्ट एशिया किंवा पश्चिम आशियामध्ये इस्रायल एक रिजनल पॉवर व्हावा किंवा इस्रायलचं वर्चस्व व्हावं किंवा अमेरिकेचं वर्चस्व व्हावं. त्या ठिकाणी प्रॉक्सी त्यांना एक हे असलं पाहिजे. आणि म्हणून इराण सोबत रशिया आणि चीनची भूमिका कशी असणार आहे हे महत्वाचं आहे. निश्चित सर, जसं आपण सुद्धा आता नमूद केलेलं आहे,
सर्वोच्च नेतेपदाची जी जबाबदारी आहे ती कोण स्वीकारणार याच्या व्यतिरिक्त मोठं आव्हान आहे ते म्हणजे ही आव्हानांना कसं तोंड दिलं जाणार. असं असताना अतिशय कठोर निर्णायक प्रतिहल्ल्याचा इराणनं एकीकडे इशारा दिलेला आहे, मात्र एकीकडे इस्रायल असं एक मोठं राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडेची जी ताकद आहे ती सुद्धा मोठी आहे आणि त्याला पाठबळ आहे ते अमेरिकेचं. त्यामुळे जी इमिजिएट आव्हानं आपण म्हणू शकतो ती नेमकी कोणकोणती आहेत ज्याला तोंड देणं अतिशय कठीण बनू शकतं इराणसाठी. एक तर त्यांचे लष्करी अधिकारी, त्यांचे परराष्ट्र खातं आणि राष्ट्रपती आणि बाकीची जी यंत्रणा ती त्यांना पहिल्यांदा ट्रॅकवर आणणं गरजेचं आहे. आता 40 दिवस त्या ठिकाणी मौन धारण केले असल्या कारण किंवा एक राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणावर त्या 40 दिवसामध्ये इमोशनल वातावरण केलं जाईल. तोपर्यंत त्यांची सेकंड लॅडर ही तयार करून, खरं म्हणजे ही सेकंड लॅडर तयारच आहे. कारण ज्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16 यांनी ज्या पद्धतीने मागच्या वर्षी हल्ले केले, त्यांना हे निश्चितच माहित होतं की उद्या आपल्यावर कुठल्याही पद्धतीचे हल्ले होऊ शकतात. आणि प्रत्येक राष्ट्र म्हणजे इराणच नाही की प्रत्येक राष्ट्र आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं प्लॅन बी तयार असतो आणि त्याचा प्लॅन बी निश्चितच तयार आहे. प्रश्न तो प्लॅन बीचा नसून त्या ठिकाणी त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत की इथून पुढे खऱ्या अर्थाने डेमोक्रेटिक स्ट्रक्चरला फेस जायचं की आहे ती रिजिम कंटिन्यू करून त्याच पद्धतीची रिजिम जिथे धर्माचा अतिशय कंट्रोल आहे त्याच रिजिमच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी इस्रायल आणि अमेरिका याच्यावर काउंटर करायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की लगेच आता या कुठल्याही कन्क्लुजनला येता कामा नये. त्याचं कारण असं आहे की शेवटी इराणची जी जनता आहे त्या इराणच्या जनतेला नेमकं काय हवं आहे. त्यांना डेमोक्रेटिक स्ट्रक्चर हवं आहे की धर्मगुरूच्या आधिपत्याखाली राहून त्यांना त्यांचा विकास करायचा आहे. या सर्व बाबी ज्या आहेत त्या एकमेकांशी निगडीत आहेत. परंतु बाह्य शक्तीने त्या ठिकाणी म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेने कितीही त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी नवीन एक रिजिम चेंज करून नव्या पद्धतीचं गव्हर्नन्स देऊ, तर तसं होणार नाही. आपण 2003च्या इराकचं जे सद्दाम हुसेनचं सरकार कोलॅप्स केल्यानंतर अमेरिकेचे ज्या पद्धतीचे पडसाद म्हणजे अमेरिकेचे जे परिणाम त्यांना मिळालेले आहेत त्याचं आपण बघितलेलं आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत की जे एकमेकांना निगडीत आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की येणाऱ्या कालखंडामध्ये चीन रशियाच्या भूमिकेवर इराणचं भवितव्य निश्चित आहे. आणि दुसरं असं की इराणकडे आण्विक शस्त्रास्त्र जरी त्याचं स्टॅटिस्टिकल डेटा नसेल तरी आण्विक शस्त्रास्त्रांचं टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान त्यांनी हस्तगत केलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाला जर नॉर्थ कोरिया असेल, रशिया असेल, चीन असेल यांनी जर सपोर्ट केला तर येणाऱ्या कालखंडामध्ये एक अण्वस्त्र याच्या उंबरठ्यावर पश्चिम आशिया हा असणार आहे. आणि म्हणून अमेरिका आज कितीही म्हटले की खोमेनीच्या मृत्यूनंतर तिथे रिजिम चेंज होऊन त्या ठिकाणी बदल होईल, परंतु खोमेनीच्या मृत्यूनंतर सुद्धा नवी जी पिढी आहे ही तिथे लगेच बदल हे स्वीकारणार नाहीत. हे निश्चित आहे की जी प्रमाणे जे नवीन 18 वर्षाच्या पुढील जो तरुण आहे त्यांना डेमोक्रेसी हवी, त्यांना डेव्हलपमेंट हवे, त्यांना मुक्त वातावरण हवं, धर्माचे कुठलेही कस्टडी त्याच्यात नसावं. परंतु तिथील जी त्यांची यंत्रणा जी त्या पद्धतीची विकसित केलेली आहे त्याला छेद देणं इतकं सोपं नाही. आणि म्हणून जोपर्यंत इंटरनल सपोर्ट इराणचा या सर्व डेव्हलपमेंट मिळत नाही इराणच्या लोकांचा, तोपर्यंत त्याचं भवितव्याविषयी आत्ता चर्चा करणं फार उचित ठरणार नाही. सर, ज्याचा उल्लेख आपण केला त्यालाच घेऊन पुढे एक प्रश्न विचारू इच्छिते आहे. चीन आणि रशिया यांच्यासमोर नेमके कोणकोणते पर्याय आहेत किंवा कोणती भूमिका घेतली तर ते त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल? चीन आणि रशिया, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की रशियाला एनी हाऊ पश्चिम आशियामध्ये इस्रायल किंवा अमेरिकेचं वर्चस्व नको आहे. म्हणून दोन्ही राष्ट्र त्या ठिकाणी इराणला इनडायरेक्टली सपोर्ट करून त्या ठिकाणी आपलं हित कसं, स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट करता येईल यासाठी प्रयत्न करतील.
दुसरं सर्वात महत्वाचं जे आहे, ज्यावेळेस ती जी होर्मुझ समुद्रधुनी आहे ज्याच्यातून प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऑइलचं सप्लाय आहे, म्हणजे हार्ट ऑफ द ऑइल सप्लाय ज्याला म्हणतो, तशा पद्धतीचे जे होर्मुझ समुद्रधुनी आहे आणि त्याचं ते जर ब्लॉक इराणने केलं तर जागतिक पटलावर फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा डायरेक्टली सर्व म्हणजे आशियाई आणि सर्व राष्ट्रांवर होऊ शकतो. त्याचा एक मोठा सामरिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतो. आणि शेवटी इराण ज्यावेळेस हे सर्व त्यांचे बॅलिस्टिक्स मिसाईल निकामी ठरतील त्यावेळेस होर्मुझची नाकाबंदी जरी केली तरी होर्मुझद्वारे सुद्धा इराणला जवळपास 80 त्या ठिकाणी जवळपास तो जो स्वतः इराणचं जो 2 दशलक्ष बॅरल एवढं ऑइल जे इराण त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो, त्यामुळे इराणला होर्मुझ समुद्रधुनी बंद करणे ही तेवढंच रिस्की आहे, कारण स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा धोंडा मारून घेणे अशा पद्धतीची त्यांची स्थिती होऊ शकते, कारण त्यांचं सर्वात मोठी निर्यात जी आहे त्या होर्मुझ धोनीच्या द्वारे केली जाते आणि म्हणून तेही शक्य होणार नाही. आणि या संपूर्ण कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमुळे नवीन लिडरशिप किती प्रखर आणि किती मॅच्युरिटी आणि त्याला स्ट्रॅटेजिक कशा पद्धतीने काउंटर करेल हे बघणं गरजेचं आहे. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने ट्रम्प प्रशासन आता त्याचा आनंदोत्सव साजरा करतायत, म्हणजे खरं तर आंतरराष्ट्रीय पटलावर एखाद्या राष्ट्राचा विध्वंस अशा पद्धतीने करून किंवा तिथल्या राष्ट्राध्यक्षांना हे करून त्याचे उत्सव साजरे करणे किंवा तशा पद्धतीचं हे करणं हे येणाऱ्या कालखंडामध्ये लोकशाही प्रधान देश जे छोटे देश आहेत यांच्यासाठी एक भयावह आहे. म्हणजे उद्या जर अमेरिकेने पुढचा म्हणजे व्हेनेझुएला झाला, इराण झालं, आता पुढचं जर त्यांनी टार्गेट नॉर्थ कोरियाच्या संदर्भात घेतलं तर जग निश्चितच अण्वस्त्राच्या छायेखाली असणार आहे. आणि नॉर्थ कोरिया हे जर त्यांचं पुढचं टार्गेट अमेरिकेचं असेल किंवा ट्रम्प प्रशासनचं असेल तर मला असं वाटतं की या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय पटलावर अशा पद्धतीचं अस्थिरतेचं वातावरण हे आपल्याला पाहावयास मिळेल. हा आनंदोत्सव सर इराणमध्ये सुद्धा पाहायला मिळाला, कारण खामनेई यांच्या विरोधातला जो एक गट आहे त्यांनी अगदी थेट रस्त्यावर उतरून हा आनंदोत्सव साजरा केला. भविष्य काळामध्ये या गटाचं सुद्धा मोठं आव्हान देशाच्या नेतृत्वासमोर असणार आहे का, आणि काही जन आंदोलनं उफाळून येऊ शकतात का? नेमकी भविष्यातली काय स्थिती असू शकते? हे लक्षात घ्या की जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त एकाच व्यक्तीकडे सत्ता आणि सर्व सत्ता केंद्र असल्या कारणाने आणि त्याला धर्माचं अधिष्ठान असल्या कारणाने तिथे निश्चितच महागाई सह महिलांवर त्याच्या मानवी हक्कांचे काही प्रश्न निश्चितच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जी नवीन पिढी आहे यांना चेंज हवा आहे, परंतु तो चेंज करत असताना त्यांच्या धर्मगुरूंची हत्या करून किंवा धर्मगुरूंना हल्ला करून अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्टिव्ह चेंज आपल्याला पाहावयास मिळणार नाही. तिथे डिस्ट्रक्टिव्ह एक रिॲक्शन येईल. आणि म्हणून शिया धर्मगुरूंची इराणमध्ये जरी याचे हे झाले मृत्युमुखी झाले तरी आज आपल्याला काश्मीरमध्ये तिथल्या लोकांचा त्यांना सपोर्ट पाहावयास मिळतो. आणि म्हणून जगभर जेवढी शिया कम्युनिटी आहे तिथे ज्यांना त्यांचं धर्मगुरू मानतात त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अशा रिॲक्शन येतील आणि त्या रिॲक्शन ह्या पुढच्या कालखंडातील ही वेगळ्या संघर्षाची ती नांदी ठरणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या ट्रम्प यांनी अटक केली, आता इस्रायलच्या मदतीने इराणच्या सर्वोच्च नेत्यांवर हल्ला केला, त्यांचे सर्व नेते हे केले, तर हे अमेरिकेची एकाधिकारशाही जी आहे ज्याला मोनोपॉली ज्याला म्हणतो किंवा हेजेमनिक अप्रोच जो आहे तो हेजेमनिक अप्रोच उद्या आज इराणच्या विरोधात आहे, उद्या दुसऱ्या राष्ट्रांच्या विरोधात सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिकेच्या या एकाधिकारशाहीला काउंटर करण्यासाठी चीन असेल, भारत असेल, रशिया असेल यांची भूमिका आणि यांचे स्ट्रॅटेजिक जे काउंटर नॅरेटिव्ह आहेत हे फार महत्वाचे आहेत. आणि त्या अनुषंगाने चीन असेल किंवा रशिया असेल याला निश्चितच त्या ठिकाणी काउंटर करेल. प्रश्न राहिला भारत सरकारचा. भारताचा सर्वात महत्वाचा जो आता प्रश्न आहे तो म्हणजे आखाती राष्ट्रांमध्ये जे भारतीय आहेत त्या भारतीयांना सुखरूप परत आणणे
त्याचबरोबर त्या भारतीयांचे इतर जे प्रश्न आहेत म्हणजे सर्वात जास्त जवळपास 80 लाखापेक्षा जास्त भारतीय आखाती देशात ते कार्यरत आहेत आणि त्यांना लगेच एका मिनिटात होतच नाही झाल्यानंतरचे जे काही कल्चरल शॉक असेल किंवा सायकोलॉजिकल शॉक असेल त्यातून बाहेर काढून म्हणजे एकट्या इराणमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आहेत यांना तिथून सेफली आणणं आणि परत दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान भारताचं स्ट्रॅटेजिक बॅलन्स मेंटेन करणं हे एक आव्हान आहे. कारण त्याचं दुसरं कारण म्हणजे की भारताची इन्व्हेस्टमेंट चाबहारच्या पोर्टमध्ये आहे आणि दुसरीकडे भारत हेक्झागॉन सिक्युरिटी आर्किटेक्चर ज्याच्यामध्ये इस्रायल असेल, सायप्रस असेल, ग्रीस असेल, काही पश्चिम आशियातील काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांची जी काही स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे या दोन्ही पातळीवर भारताला आपलं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करून आपले ध्येय धोरणं ठरवावी लागणार आणि हे फार मोठं आव्हानात्मक काम आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला त्याचे जे चित्र आहे हे स्पष्ट पाहावयास मिळेल. अगदी अशा दोन देशांमध्ये जेव्हा स्थिती ओढावलेली असते तेव्हा त्याचे परिणाम इतर देशांवर सुद्धा होत असतात आणि भारत सुद्धा त्या परिणामांपासून दूर राहणार नाहीये हे अगदी खरं आहे, निश्चित आहे. मात्र सर, भूमिका घेत असताना अमेरिकेचा या सगळ्यावर कुठेतरी दबाव राहणार आहे का? अगदी भारत असेल किंवा इतर कोणतेही देश असतील त्यांचा यामध्ये इंटरफिअरन्स पुढील काळामध्ये पाहायला मिळेल का? निश्चितच अमेरिकेचं वर्चस्व हे लष्करी, आर्थिक आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनवर त्यांनी ज्या पद्धतीने कंट्रोल केलेलं आहे म्हणजे आपल्याला खरं तर हा प्रश्न युनायटेड नेशन असेल किंवा इतर ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स त्यांनी अतिशय सिस्टमॅटिकली सोडवला पाहिजे. परंतु युनायटेड नेशनच्या बाजूला ठेवून ट्रम्पच्या पीस प्लॅनद्वारे त्या ठिकाणी इस्रायल आणि गाझामध्ये शांतता प्रस्थापित केली आणि त्याच्यामध्ये गाझा पट्टीमध्ये रिकन्स्ट्रक्शन प्लॅन केला. म्हणजे एकीकडे आपल्याकडे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन कोलॅप्स होत आहेत आणि दुसरीकडे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला जग त्याला पूर्णपणे काही अंशतः पाठिंबा देते. तर ते होता कामा नये. जग खरं तर मल्टीपोलर वर्ल्डमध्ये आपण कार्यान्वित आहोत, परंतु केवळ ट्रम्प प्रशासन आणि त्यांची असणारी एकाधिकारशाही याला काउंटर नॅरेटिव्ह हे कसं सेट होईल याच्यासाठी चीन आणि रशिया यांचे, कारण रशियाची जी लष्करी ताकद आहे ती युक्रेनमध्ये एंगेज असल्या कारणाने केवळ चीनद्वारे त्यांना काउंटर करता येईल. परंतु चीन सुद्धा अतिशय सावधतेने आणि अतिशय स्ट्रॅटेजिकली आपल्या मुवमेंट त्या ठिकाणी करणार आहे आणि जेव्हा चीन तैवानवर हल्ला करेल हो, त्यावेळेस हेच नॅरेटिव्ह सेट केले जाईल की तुम्ही ज्या पद्धतीने व्हेनेझुएलावर हल्ला केला, तुम्ही ज्या बरोबर. पद्धतीने इराणवर हल्ला केला त्या पद्धतीने तैवान हे आमचं आहे, आमची टेरिटरी आहे, त्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन असेल किंवा इंटरनॅशनल सिक्युरिटी आर्किटेक्चर असेल तिथे कोणीही त्याला विरोध करता कामा नये. आणि हो. म्हणून चीन या सर्वकडे अतिशय मायन्युटली स्ट्रॅटेजिकल त्याचा ऑब्झर्व करून ते पुढची स्ट्रॅटेजिकल मूव्ह करतील असे आपल्याला त्याचे चिन्ह दिसत आहे. निश्चितच. आणि आगामी काळातले परिणाम पाहता भारताची सुद्धा स्वतःसाठी आणि एकंदरीतच इतर करार पाहता ही सगळी भूमिका अत्यंत महत्त्वाची निश्चितच ठरणार आहे. सर, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.